सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले हे सायंटिस्ट असल्यामुळे त्यांनी अध्यात्माचा अभ्यास सुद्धा वैज्ञानिक पद्धतीने केला आणि त्याला त्यांनी म्हटलं की हा सिद्धांत जो होता, व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधना मार्ग. कुठलीही एक मार्गाने साधना करायला गेलं त्याच्यात काही ना काही उणीवा आहेत. त्यांनी संतांचं वर्गीकरण करताना वेष्टी संत आणि समष्टी संत असे दोन प्रकारचं वर्गीकरण केलं. नमस्कार. गुरु संकीर्तनच्या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. पहिल्या एपिसोडमध्ये आपण सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचं संपूर्ण वैज्ञानिक आणि संमोहनशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं वैज्ञानिक संशोधन याविषयी विस्तृत माहिती आपण जाणून घेतली, समजून घेतली. आजच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण त्यांनी संशोधन करून सिद्ध केलेला गुरुकृपायोगानुसार साधना याविषयी, आध्यात्मिक पद्धतीनं त्यांनी केलेलं संशोधन याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि याविषयीच आम्हाला अधिक माहिती देण्यासाठी आजही आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री चेतनजी राजहंस यांना. नमस्कार चेतनजी. नमस्कार. नमस्कार. पहिल्या भागाला खरोखर खूप सुंदर असा प्रतिसाद सगळ्या श्रोत्यांकडनं मिळाला. खरं. आणि हा दुसरा जो भाग आहे त्यात गुरु संकीर्तनाची एक सुंदर संधी मला सुद्धा मिळाली आहे. त्यासाठी सगळ्या श्रोत्यांचा आभार. निश्चितच. आपण म्हणतो की सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी अध्यात्म आणि विज्ञान यांची एक विशेष अशी सांगड घालून गुरुकृपायोगानुसार साधना हा साधना मार्ग ह्याचं संशोधनच त्यांनी केलं. तर याविषयी आपण मागच्याही भागामध्ये थोडंफार जाणून घेतलं. पण मला पहिला आता प्रश्न असा पडला आहे की मागे तुम्ही असं म्हटलं होतं की डॉक्टर जयंत आठवले हे अनेक संतांकडे आधी गेले आणि वेगवेगळ्या साधना पद्धतींचा, साधना मार्गांचा त्यांनी अभ्यास केला. मुळात ते एक संशोधक किंवा एक शास्त्रज्ञ, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ. त्यामुळे त्यांची एक शास्त्रज्ञ असल्यानंतर जी संशोधक वृत्ती आहे, तर त्यांनी ही फक्त थिअरॉटिकल सगळा साधना मार्गांचा अभ्यास केला की प्रत्यक्ष काही प्रायोगिक स्वरूपावर किंवा प्रॅक्टिकली त्याच्यावर काही कृती केली? निश्चितच सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले हे सायंटिस्ट असल्यामुळे त्यांनी अध्यात्माचा अभ्यास सुद्धा वैज्ञानिक पद्धतीने केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की त्यांनी पुस्तकी ज्ञानावर किंवा थेरॉटिकल माहितीवर ते विसंबून राहिले नाहीत. तर त्यांनी प्रत्यक्ष आध्यात्मिक कृती किंवा साधना पद्धती यांचा स्वतः अभ्यास केला, म्हणजे स्वतः आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. उदाहरण म्हणून सांगतो की 1983 मध्ये त्यांना अध्यात्मात शास्त्राचं महत्त्व कळलं. पण हे अध्यात्मशास्त्र कुठे शिकायचं? तर हा अभ्यास चालू असताना बऱ्याच संतांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जो अभ्यास करताय तो बुद्धीच्या पातळीला करताय आणि खरं अध्यात्म आहे की स्वतः कृतीत आणल्यानंतर जी अनुभूती येते, तर ते अनुभूतीजन्य ज्ञान हे महत्त्वाचं आहे तात्विक थेरीपेक्षा. मग त्यांनी स्वतः त्यावेळी गणपतराव डोंगरे गुरुजी कणकवलीचे एक संत होते, तर त्यांनी 13 कोटीचा जप केला होता. तर गुरुदेवांनी त्यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर नामसंकीर्तन योगाची साधना केली. 1 वर्ष ते नामजप लिहून सुद्धा काढत होते. अच्छा. त्याच्यानंतर डहाणूचे संत परमपूज्य अण्णा करंदीकर त्यांनी त्यांना शिकवलं की अध्यात्मातली प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभवायला हवी. मग या नियमानुसार ते त्यावेळी हठयोगाचा अभ्यास करत होते, हठयोगानुसार साधनेचा. तर त्यांनी जवळजवळ 1 वर्ष विविध आसन, मुद्रा यांचा अभ्यास केला. नंतर 15 मिनिटं रोज प्राणायामाचा अभ्यास केला. जवळजवळ 30 मिनिटं ते रोज त्राटक लावून त्याचा अभ्यास करत होते. म्हणजे हठयोगानुसार साधनेतले जी अष्टांग सांगितलेले आहेत पातंजल योगशास्त्रात, त्याचा त्यांनी स्वतः अभ्यास केला. त्याच्यानंतर नवरात्रीच्या काळात त्यांनी उपवास करून पाहिले. त्याच्यानंतर आणखी सांगायचं तर परमपूज्य झुरळे महाराज डोंबिवलीचे एक संत होते, भक्तियोगातले अधिकारी संत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तियोगातल्या विविध प्रकारच्या उपासना पद्धतींचा त्यांनी अभ्यास केला. त्याच्यानंतर पुण्याचे परमपूज्य नारायण ढेकणे काका हे खूप मोठे शक्तिपात योगातले संत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शक्तिपात योगाची साधना शिकले. किंवा अगदी सावंतवाडीचे परमपूज्य भाऊ मसुरकर महाराज ज्यांनी संख्याशास्त्रानुसार अभ्यास केला होता साधनेचा, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याविषयीचा त्यांनी अभ्यास केला. तर जेवढ्या विविध साधना पद्धती आहेत त्याचा त्यांनी विविध संतांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः अभ्यास केला. आणि अध्यात्म हे आचरण करण्याचं शास्त्र आहे याची स्वतः अनुभूती घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बरं.
आपण म्हणजे त्यांनी नुसतं हे थिअरॉटिकली अभ्यास न करता किंवा वाचन मनन चिंतन न करता स्वतः या गोष्टींचा अनुभव घेतला, स्वतः वेगवेगळे साधना मार्ग अवलंबून पाहिले. म्हणूनच तुम्हाला असं वाटतं का की थोडंसं कंपॅरेटिव्ह अनालिसिस म्हणू आपण त्याला, तुलनात्मक अभ्यास मांडणं हे त्यांना सहज शक्य झालं असेल? अगदी बरोबर. कारण काय की त्यांनी विविध साधना पद्धतींचा अतिशय तुलनात्मक मूल्यमापन असं केलंय. अच्छा. आणि गुरुकृपायोग हा जो ग्रंथ त्यांनी लिहिलाय त्याच्यात त्यांनी प्रत्येक योग मार्गानुसार अ, कुठली साधकाची उन्नती किती वर्षात होते, त्याला गुरुप्राप्ती किती वर्षात होते, किंवा त्या साधना पद्धतीतल्या कुठल्या मर्यादा किंवा उणीवा आहेत, किंवा कुठले बाधा निर्माण होतात. जसं बापरे. त्यांनी सांगितलं की ज्ञानयोगानुसार साधना करताना व्यक्तीमध्ये ज्ञानाचा अहंकार उत्पन्न होतो, किंवा कर्मयोगानुसार साधना करताना सुद्धा मी केलंय असा अहंकारयुक्त विचार उत्पन्न होऊ शकतो. तर असे वेगवेगळे त्यांनी ज्या प्रत्येक साधना पद्धतीतल्या काहीतरी मर्यादा आहेत त्या सुद्धा लिहून काढल्या. म्हणजे मूल्यमापन हे तुलनात्मक होतं आणि ते त्यांनी व्यवस्थित केलं. एवढंच नाही, त्यांनी जो अभ्यास केला सगळ्या साधना पद्धतींचा त्याविषयी स्वतः त्यांनी अधिकाराने ग्रंथ लिहिले. म्हणजे मी सांगायचं, त्यांनी लिहिलेले एक नामसंकीर्तन योग, मंत्रयोग, नंतर कर्मयोग, त्याच्यानंतर गुरुकृपायोग, त्याच्यानंतर हठयोग, भावजागृतीसाठी साधना, संख्याशास्त्रानुसार साधना इत्यादी विषयांवर त्यांनी स्वतः ग्रंथ लिहिले. या व्यतिरिक्त त्यांनी कुंडलिनी योग, शक्तिपात योग किंवा भक्ती योग, ज्ञानयोग त्यांचे हे ग्रंथांचं संकलन सगळं लेखन करून ठेवलंय. जे ग्रंथ अद्याप अप्रकाशित आहेत आणि येणाऱ्या काळात काही वर्षात ते प्रकाशित सुद्धा होतील. पण एवढ्या प्रकारे एवढ्या साधना मार्गांविषयी अभ्यास करून त्याविषयीचं संकलन करणं हे गुरुदेव एकमेवा द्वितीय असे आहेत. खरंय. पण मग तो तुलनात्मक अभ्यास म्हणजे आपण म्हणतोय कंपॅरेटिव्ह स्टडी, तर हा त्यांच्या प्रत्यक्ष कृतीमुळे त्याच्यात अवतरला असेल का? निश्चितच गुरुदेवांनी जो एक विचार ठेवला होता की स्वतः साधना करून ती अनुभवावी व्हायला हवी, तर हा जो त्यांचा विचार होता, तर त्यांना असं वाटत होतं की प्रत्येक साधकाने त्यांच्या जीवनात तो कृतीचा विचार आणायला हवा. मग हा कृतीचा विचार आणायचा कसा, हा त्यांच्या मनात प्रश्न होता. कारण जसा एक स्वतः ते डॉक्टर होतेच, त्यामुळे त्यांना एक ध्यास असायचा की आपल्याकडे आलेला रुग्ण हा लवकर बरा झाला पाहिजे. जेव्हा ते अध्यात्माकडे वळले तेव्हा त्यांच्या मनात एक दृष्टिकोन उत्पन्न झाला की आपल्याकडे आलेला साधक हा शीघ्र आध्यात्मिक उन्नती केला पाहिजे किंवा त्यांनी मोक्षप्राप्तीला लवकर गेला पाहिजे. पण मग साधना कुठली करायची त्यांनी आलेल्या साधकांनी? कारण परमपूज्य डॉक्टरांचा स्वभाव हा प्रयोगांचा होता, सायंटिस्ट असल्यामुळे. पण येणाऱ्या साधकाला त्यांनी नेमकी साधना सांगितली पाहिजे. मग त्यांना एक अभ्यास लक्षात आला की व्यक्तीने जर त्याच्या पर्सनॅलिटीनुसार, प्रकृतीनुसार जर साधना केली तर त्याची त्याविषयीची आवड उत्पन्न होते किंवा त्याचं डेडिकेशन अधिक होतं, समर्पण. उदाहरणार्थ, माझ्या आईची भक्ती, तिला भजनं म्हणायला आवडतात, तिला श्लोक म्हणायला आवडतात, देवपूजा करायला आवडते. तर तिचा जो स्वभाव आहे, तिची जी प्रकृती आहे, तिची जी पर्सनॅलिटी आहे, ती भक्तियोगाची आहे. आणि माझं कर्मामध्ये मन रमतं, मला लोकांची सेवा करायला आवडते, समाजात जाऊन लोकांना अध्यात्म शिकवायला आवडतं. तर माझा हा कर्मयोग आहे. मला कर्मामध्ये जास्त रुची आहे. तर माझं समर्पण कर्मामध्ये अधिक होतं. तर थोडक्यामध्ये माझा कर्मयोग झाला माझ्या प्रकृतीनुसार, माझ्या आईचा भक्तियोग झाला. आता आमच्या दोघांना एकसारखी साधना सांगितली की तुम्ही दोघांनी सकाळी उठून दासबोध ग्रंथ वाचायचा आहे, तो दोघांनाही कठीण आहे. पण माझ्या वडिलांची समजा बुद्धी हे आहे आणि त्यांना वाचन करायची हे आहे, त्यांचा स्वभाव हा ज्ञान प्राप्त करण्याचा आहे, ज्ञानाचं चिकित्सा करण्याचा आहे, विश्लेषण करण्याचा आहे, चिंतन मनन करण्याचा आहे. तर त्यांचं मन ज्ञानयोगात जास्त रमेल, त्यांना धर्मग्रंथांचा अभ्यास करायला आवडेल, त्याच्यातनं ते उन्नती करू शकतील. तर प्रत्येक व्यक्तीचा हा स्वभाव वेगळा असतो आणि त्या स्वभावानुसार म्हणजे प्रकृतीनुसार जर त्यांनी साधना केली तर तो शीघ्र आध्यात्मिक उन्नती करू शकतो, कारण त्याचं समर्पण त्या गतीने होतं. हा एक अचूक निष्कर्ष त्यांनी या काळात मांडला आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याला त्यांनी म्हटलं की हा सिद्धांत जो होता, व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधना मार्ग. म्हणजे व्यक्तीचे अनेक प्रकृती आहेत. म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 800 कोटी समजा, जगामध्ये 800 कोटी समजा जनता आहे, तर प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा आहे, प्रकृती वेगळी आहे, त्यामुळे त्याची पर्सनॅलिटी वेगळी असल्यामुळे त्याची साधना करण्याची पद्धतीही निराळी असू शकते. तर हा एक त्यातला महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी मांडला. पण मग या सगळ्या अनालिसिसमधनं किंवा या सगळ्या अभ्यासातून प्रत्यक्ष साधना कशी करावी याविषयी साधकांना त्यांनी मार्गदर्शन केलंय का? निश्चित त्यांनी केलंय. त्यांनी
जेव्हा अभ्यास सुरू केला अध्यात्माच्या अंगाने, तेव्हा त्यांना लक्षात आलं की कुठलीही एक मार्गाने साधना करायला गेलं तर त्याच्यात काही ना काही उणिवा आहेत, मर्यादा आहेत. त्रुटी आहेत. त्यामुळे मोक्षप्राप्तीपर्यंत जर लवकर उन्नती करायला हवी तर त्यासाठी काहीतरी कॉम्बिनेशन्स असले पाहिजे. आज पण आपण मेडिकल सायन्समध्ये पाहतो की इंटिग्रेटेड मेडिकल थेरपीज असतात, म्हणजे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी एकत्र उपचार केले जातात किंवा नॅचरोपॅथी आणि आयुर्वेद एकत्रित उपचार केले जातात. तर त्यानुसार त्यांनी त्यावेळी ध्यानयोग, भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग या 4 योगांचा एकत्रित अभ्यास करून त्यातल्या ज्या बेस्ट स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस होत्या, म्हणजे सर्वोत्तम आध्यात्मिक प्रयत्न त्या साधना पद्धतीतले, हे त्यांनी एकत्रित आणले आणि त्याच्या आधारे त्यांनी एक अष्टांग साधना विकसित केली, जी कुठल्याही योगमार्गातील साधकाला करणं सोयीचं आहे. उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्यांनी अष्टांग साधनेतला पहिला प्रयत्न निवडला होता नामस्मरण. हा नामसंकीर्तन विषयातला आहे, भक्तियोगातला आहे, म्हणजे नवविधा भक्तींमध्ये स्मरण भक्ती आहे आपल्याकडे. तर हा भक्तियोग झाला. आणि नाम श्वासाला जोडून जर केलं तर मन एकाग्र होतं, म्हणजे तो ध्यानयोग होतो, ध्यान लागतं व्यक्तीचं. त्यामुळे एकाच नामातनं 2 प्रकारची साधना पद्धती होतात. त्यांनी सांगितलं की सत्संग ऐकणं हे पण महत्वाचं आहे. अध्यात्माचे सत्संग ऐकण्याने काय होतं तर श्रवण भक्ती होते, म्हणजे पुन्हा भक्तियोग साध्य होतो. आणि दुसरं म्हणजे अध्यात्माचं ज्ञान प्राप्त होतं, म्हणजे ज्ञानयोगाची पण साधना होते. पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की सत्सेवा केली पाहिजे, म्हणजे सतसाठी सेवा करणं, हा त्यांनी सांगितलं हा निष्काम कर्मयोग आहे आणि तो सुद्धा आचरणात आणला पाहिजे. आज बरेच जण साधना करतात, म्हणजे गुरूंची सेवा तर करतच असतात, पण अध्यात्माचा प्रसार कुठल्याही अपेक्षेविना करत असतात, आणि ही निष्काम सेवा झाली. त्याच्यानंतर त्यांनी त्याग सांगितला. त्याग हा करावा लागतो, तन मन धनाने हा त्याग करायचा, म्हणजे कर्मयोग त्यांनी सांगितला. कारण प्रत्येक उन्नती ही सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय होत नाही. मग सुरुवातीलाच ती तन मन धनाच्या त्यागाची शिकवण त्यांनी दिली. त्यांनी प्रीती हा गुण सांगितला, साधना पैलू सांगितला, जो भक्तियोगातला आहे. निरपेक्ष प्रेम वाटलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीविषयी, कारण त्याला साधना सांगायची आहे. एखाद्या व्यक्तीविषयी पूर्वग्रह आहे तर तुम्ही त्याला साधना सांगू शकाल का? आणि आपल्या मनात तो जर असेल त्याच्याविषयी पूर्वग्रह, तर आपल्याला संतत्व किंवा ईश्वरात, कारण ईश्वर सगळ्यांकडे समान भावनेने पाहतो. तर हा जो विचार आहे तो प्रेमयोगात आहे अध्यात्मातल्या, आणि म्हणून त्यांनी प्रीती हा साधनेचा पैलू सांगितला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की भावजागृतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे त्यांनी सांगितलं प्रार्थना, कृतज्ञता यांद्वारे तुम्ही आत्मनिवेदन भक्ती करा. हा पण एक भक्तियोग आहे, कारण आत्मनिवेदनातनं काय होतं की व्यक्ती आपल्या दोषांविषयी, आपल्याकडनं झालेल्या चुकांविषयी ईश्वराकडे क्षमा मागतो, त्याला त्यामुळे ईश्वराशी त्याचा संवाद घडतो. आणि ही एक प्रकारची आत्मनिवेदन भक्ती साधकाला ईश्वरनिष्ठ बनवते, लवकर प्रगती करून घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी ज्ञानयोगातला जी बेस्ट प्रॅक्टिस निवडली ती होती स्वभावदोष निर्मूलन आणि अहंकार निर्मूलन. कारण चित्तशुद्धी जर करायची असेल ज्ञानयोगानुसार, म्हणजे नुसतं ज्ञान घेतल्यानंतर व्यक्तीला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे, चित्त शुद्ध झालं पाहिजे त्याचं, तर त्याला स्वतःच्या दोषांचा परिहार करावा लागतो. त्याच्या पर्सनॅलिटीमधले जेवढे डिफेक्ट्स आहेत, कारण ईश्वर हा परिपूर्ण आहे, सर्व गुण संपन्न आहे, त्या ईश्वराशी जर एकरूप व्हायचं असेल आपल्याला, तर आपल्यामधले सगळे दोष, आपले विकार नष्ट झाले पाहिजे, आपला अहंकार नष्ट झाला पाहिजे, आणि गुणांचं, ईश्वरीय गुणांचं संवर्धन झालं पाहिजे. तर त्यांनी या 8 प्रॅक्टिस ज्या होत्या त्या सगळ्या निवडल्या आणि त्याच्यातनं अष्टांग साधना विकसित केली. आणि या साधनेतून तुम्हाला वैशिष्ट्य म्हणून सांगतो की बऱ्याच साधक, जो 130हून अधिक साधक संत बनलेत, आणि जो 1000हून अधिक साधक संतत्वाच्या दिशेने प्रवास करत आहेत. खूपच मोठी अचिव्हमेंट आपल्याला म्हणावी लागेल, आणि फारच सर्वांग सुंदर असा अष्टांग योग तुम्ही सांगितलात. आता या गुरुकृपा योगानुसार साधना, यामध्ये काही तत्व किंवा काही प्रिन्सिपल्स आहेत का? निश्चितच गुरुदेवांनी जेव्हा अध्यात्माचा, साधना पद्धतींचा जेव्हा संशोधन त्यांनी केलं किंवा आध्यात्मिक शोधकार्य केला, अभ्यास केला त्या दृष्टीने, तेव्हा त्यांना लक्षात आलं की जर साधकाची लवकर आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे तर त्यांनी अष्टांग साधनेचा हा गुरुकृपायोग सांगितला, पण काही प्रिन्सिपल्स पण सांगितले. उदाहरणार्थ त्यांनी एक सांगितलं की साधकाने त्याच्या क्षमतेनुसार साधना केली पाहिजे. क्षमता म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती आंधळी आहे, तर आंधळ्या व्यक्तीला कर्मयोगानुसार साधना करणं कठीण आहे किंवा ज्ञानयोगानुसार साधना करणं कठीण आहे, पण तो व्यक्ती भक्तियोगानुसार साधना करू शकतो. तर या दृष्टिकोनातनं क्षमतेनुसार व्यक्तीने साधना केली पाहिजे. दुसरं त्यांनी सांगितलं की अनेकातून एकात येण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण आपण पाहतो आजही समाजामध्ये की एकाच वेळी बरेच साधक अनेक नामजप करत असतात, अनेक देवतांची एकाच वेळी पूजा करत असतात, किंवा
त्यांची स्तोत्र म्हणत असतात. तर मी मध्यंतरी एका गावात गेलो होतो, तिथे एक ॲडव्होकेट भेटले होते. त्यांनी सांगितलं मी दिवसाला 22 प्रकारच्या देवतांचे नामजप करतो. अरे बापरे. तर असं ह्यानी काय होतं की अध्यात्माचा एक म्हणजे विज्ञानाचाच एक नियम आहे की तुम्ही तुमची जर शक्ती अनेक ठिकाणी लावली तर तुमची एनर्जी जी आहे ती फोकस नाही होत एका ठिकाणी केंद्रित नाही. आणि ती केंद्रित न झाल्यामुळे तुम्हाला त्याचं जे आउटपुट आहे ते अल्प मिळतं. बरं. तर हाच नियम त्यांनी अध्यात्मात आणला गुरुदेवांनी आणि त्यांनी सांगितलं की कुठल्या तरी एका देवतेची उपासना केली तर मग आध्यात्मिक उन्नती शीघ्र होऊ शकते. म्हणजे 22 देवतांची जप, देवतांमध्ये काय रुसवे फुगवे नसतात ना, माझ्या जप काय नाही केलं. देवता हे तत्व आहे शेवटी. मग व्यक्तीच्या पिंडाला कुठलं तत्व आवश्यक आहे त्यानुसार जर त्यांनी ती साधना केली तर त्याची लवकर उन्नती होऊ शकते. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं गुरुमंत्र जर गुरूंनी दिलाय तर गुरुमंत्राचाच जप केला पाहिजे, वेगळ्या देवतांचा जप करायची आवश्यकता नाही. किंवा एखाद्या देवतेवर श्रद्धा आहे आणि अनेक वर्ष तो त्या देवतेचाच नामजप करतोय तर त्यांनी वेगळ्या देवतेचा जप करण्याची आवश्यकताच नाही, त्यांनी त्याच्या इष्टदेवतेचाच जप केला पाहिजे. पण साधक जर आजपासून साधना सुरुवात करणार आहे, त्याला काहीच माहित नाही आणि नामजप सुरू करायचा, तर त्यांनी त्याच्या कुलदेवतेचा जप करावा, इतर कुठल्या देवतेचा जप करायची आवश्यकता नाही. पण अनेक देवतांची जप करण्यापेक्षा एका देवतेचा जप करणं महत्वाचं आहे. तर हा एक त्यांनी तत्व सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी एक तत्व सांगितलं, स्थूल साधना करण्यापेक्षा सूक्ष्माकडे जाण्याचा साधकांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे हा त्यांनी एक प्रिन्सिपल सांगितला. उदाहरणार्थ आपण आता वैज्ञानिक पद्धतीने पण पाहतो की अणुबॉम्बपेक्षा परमाणू जास्त हे असतो, नॅनो टेक्नॉलॉजी ही जास्त पॉवरफुल असते, जितकी नॅनो तितकी पॉवरफुल. तर स्थूलापेक्षा सूक्ष्म साधना, सूक्ष्म जाण्याची प्रक्रिया ही जास्त साधनेला वर्धन करणारी असते, आध्यात्मिक उन्नती करणारी असते. म्हणजे आपण आता देवतांची पूजा करतोय भक्तियोगानुसार, तर हळूहळू ती मनाने पूजा झाली पाहिजे, मानस पूजा करता आली पाहिजे. म्हणजे पुढच्या स्तरावर म्हणजे देवाला प्रत्यक्ष अनुभवण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. किंवा जप आता मी समजा पुटपुटून करतोय तर मी मनातल्या मनात श्वासाला जोडून जप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यातनं जो आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते ती अनंत पटीने अधिक असते. तर हा त्यांनी जो नियम सांगितला तो महत्वाचा होता. किंवा त्यांनी आणखी एक प्रिन्सिपल सांगितला की वर्णानुसार साधना केली पाहिजे. वर्णानुसार साधना म्हणजे काय, आजच्या काळामध्ये वर्ण व्यवस्था नाही आहे, पण आपल्याकडे 4 वर्ण सांगितलेत, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. तर व्यक्ती दिवसभरात 4ही वर्णांनुसार वागत असतो. तो आपलं घर साफ करत असतो म्हणजे शूद्र वर्णानुसार साधना करत असतो. तो काहीतरी एखाद्याला एखाद्या गोष्टीविषयीचा अनुभव प्रदान करत असतो म्हणजे तो ज्ञानयोगानुसार कार्य करत असतो, ब्राह्मण वर्णानुसार करत असतो. तो काहीतरी त्याचा उपजीविकेसाठी नोकरी किंवा व्यवसाय करत असतो म्हणजे तो वैश्यवर्णानुसार साधना करत असतो. आणि तो कुठे ना कुठेतरी अन्याय झाला, काही झालं तर तो क्षात्रधर्म पण करत असतो, म्हणजे क्षत्रिय वर्णानुसार पण वागत असतो. तर या दिवसभरात जर आपण एखादी व्यक्ती 4ही वर्णांनुसार जाते, कार्य करत असते, तर त्या व्यक्तीने 4ही वर्णानुसार साधना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कुठल्याही एका वर्णाची साधना न करता. म्हणजे ईश्वराशी एकरूप होणं हे सोपं जातं. जो विराट पुरुष आहे ज्याच्यापासून हे 4ही वर्ण प्राप्त झाले त्याशी एकरूप जर व्हायचं असेल तर आपण 4ही वर्णानुसार साधना केली पाहिजे. त्यांनी आणखी एक सांगितलं की आश्रमानुसार साधना पण केली पाहिजे. आपल्याकडे 4 आश्रम सांगितलेत, ब्रह्मचार्य आश्रम आहे, गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थाश्रम आहे, संन्यासाश्रम आहे. तर आता एखादी व्यक्ती वृद्ध आहे म्हणजे वानप्रस्थाश्रमात आहे किंवा, तर त्या व्यक्तीने आता जाऊन समाजात काहीतरी कार्य करणं, एखाद्याची सेवा करणं असं शक्य नाही, पण तो नामजपाची साधना, भक्तियोगाची साधना सहज करू शकतो. म्हणजे आपला आश्रम कुठला आहे याची जर व्यक्तीला जाणीव असेल, त्या साधकाला जाणीव असेल, तर त्या आश्रमात त्याने कुठली साधना केली पाहिजे हे त्याला सोयीचं असतं. त्याला कळलं तर त्याला उन्नती करणं सोयीचं जातं. अवस्था, आश्रम म्हणजे अवस्था का? आश्रम म्हणजे आधुनिक काळामध्ये आपण अवस्था म्हणलं पाहिजे, कारण आपण जेव्हा शिक्षण घेत असतो, विद्यार्थी दशा असते ती ब्रह्मचर्य आश्रम. आपण गृहस्थ म्हणजे आपला विवाह झाल्यानंतर आपण संसार करायला लागतो, ती आपली गृहस्थ आश्रमाची व्यवस्था आहे. आणि आपल्या मुलांची कर्तव्य पार पाडून त्यांचे विवाह जेव्हा लावून देतो तेव्हा आपली वानप्रस्थाश्रमाची अवस्था सुरू झाली असते. आणि संन्यास आश्रम ही अवस्था आहे. खरं तर आजच्या आधुनिक पिढीत तो विचारच विलुप्त झालाय की सर्वस्व ईश्वराशी अर्पण करणं आणि संन्यस्त भावाने जीवन जगणं. भोगवादाच्या आजच्या आयुष्यात हे कठीण आहे, पण व्यक्तींनी त्याच्या आश्रमानुसार जर साधना केली तर त्याची उन्नती ही होऊ शकते असं गुरुदेवांनी सांगितलं. म्हणजे सनातन धर्माची ही विशेषता आहे खरं तर की व्यक्तीला त्याच्या उन्नतीचा मार्ग आश्रम जीवनातनं पण सांगितलेला आहे, आश्रम व्यवस्थेतनं पण सांगितलं आहे. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलं की व्यक्तीने काळानुसार साधना केली पाहिजे. काळ कुठला सुरू आहे, सध्या कलियुगाचा काळ सुरू आहे, आपण सगळेजण जाणतो. तर कलियुगात काळानुसार जर मी साधना केली तर मला उन्नती करणं सोयीचं जातं. आता आजच्या काळात समजा मी ठरवलं की मला
ध्यानायोगानुसार साधना करायची. तर कलियुगामध्ये विचारांचं प्रमाण किती आहे, रजतमाचं प्रमाण खूप अधिक आहे, भोगवाद वाढला आहे, अनैतिकता वाढली आहे. त्यामुळे काय झालंय की समाजाची सात्विकता कमी झाली आहे. त्यामुळे तुम्ही पहा, 1 मिनिट सुद्धा तुम्ही ध्यान लावायला बसले, 1 तास, 1 मिनिट सुद्धा ध्यान लागत नाही, कारण मनात विचारांची शृंखला कंटिन्युअस चालू असते, अगदी बरोबर. कारण काळ तसा वाईट आहे. त्यामुळे अशा काळामध्ये ध्यानयोगाची साधना करणं कठीण जातं. मग काळानुसार साधना केली पाहिजे आणि त्यानुसार जर साधना केली आपण तर आपली उन्नती आपल्याला लवकर लवकर करता येते. तर असे काही त्यांनी प्रिन्सिपल सांगितले आणि त्याच्यामुळे साधकाला लक्षात यायला लागलं की आपण कुठल्या मार्गाने आता आणि कुठल्या प्रकारचा विचार ठेवला पाहिजे साधना करताना, जर आपल्याला शीघ्र आध्यात्मिक उन्नती साध्य करायची आहे. बरं. पण मग या सगळ्या साधना मार्गांचा अवलंब किंवा कोर कंटेंट ज्या मार्गांमध्ये घेतलेला आहे, नवीन संशोधन करून ज्यांनी तो शोधून काढला, ते गुरुकृपा योग असं त्याला स्पेसिफिक नाव का दिलेलं आहे? त्याला एक ठोस आध्यात्मिक कारण असं आहे की गुरुदेवांचा एक विचार होता की कुठल्याही योगमार्गानुसार जेव्हा साधक साधना सुरू करतो तेव्हा त्याच्या जीवनात काही वर्ष साधना केल्यानंतर त्या मार्गातले त्यांना गुरुची प्राप्ती होते, म्हणजे तो शिष्यावस्थेला प्राप्त होतो आणि मग गुरु हे मोक्षगुरू असतात, ते मोक्षापर्यंतचा प्रवास शिष्याचा घडून आणतात. म्हणजे कुठल्याही मार्गामध्ये गुरु कृपेशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांच्या पूर्ण अध्यात्माचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं. छोटा अनुभव, त्यांचा एक प्रसंग मी त्यांच्या चरित्रातला सांगेल की गुरुदेव जेव्हा अध्यात्माकडे वळले होते, 1987चा काळ होता आणि परमपूज्य भक्तराज महाराजांची पहिल्यांदाच त्यांची ओळख झाली होती. आणि परमपूज्य डॉक्टर हे स्वतः सायंटिस्ट असल्यामुळे प्रत्येक आध्यात्मिक कृतीचा परिणाम व्यक्तीवर काय होतो, वातावरणावर काय होतो, याचा ते अभ्यास करत होते वैज्ञानिक पद्धतीने. तर संत भक्तराज महाराज त्यांच्या जीवनात गुरु आले होते त्या काळात. अगदी पहिलंच भक्तराज महाराजांचं भजन सुरू होतं आणि भक्तराज महाराजांचं भजन सुरू असताना एका कोपऱ्यामध्ये परमपूज्य डॉक्टर स्वतः नोंदी करत होते की बाबा भजन म्हणतायत, भक्तराज बाबा जेव्हा भजन म्हणतायत तेव्हा त्याचा परिणाम श्रोत्यांवर काय होतोय किंवा ऐकणाऱ्या भक्तांवर काय होतोय याचा ते अभ्यास करत होते. किंवा वातावरण थंड झालंय का, किती जणांची भावजागृती होते, असाच आध्यात्मिक स्तरावरचा एक बौद्धिक अभ्यास त्यांचा चालू होता. आणि हा अभ्यास चालू असताना एक झालं की भजन रंगलं बाबांचं. रंगल्यानंतर बाबांनी स्वतः उच्च पातळीचे संत असल्यामुळे आणि भावास्थित असल्यामुळे त्यांनी भजन रंगलेलं असताना अगदी डोळे उघडले आणि एक कृपादृष्टी गुरुदेव जिथे बसले होते त्यांच्यावर टाकली आणि त्या बाबांच्या कृपादृष्टीने गुरुदेव जे लिहित होते ते विसरले आणि त्यांचं ध्यान लागलं. आणि ते जवळजवळ अनेक घंटे लागलं. भजन थांबल्यानंतर त्यांचं जेव्हा ध्यान उतरलं तेव्हा लक्षात आलं की गुरूंची एक कृपादृष्टी अत्युच्च अवस्थेत घेऊन जाते साधकाला, हे त्यांना लक्षात आलं. म्हणजे ते जे नोंदी करत होते ते एक प्रकारे अभ्यास करत होते, पण त्यांना लक्षात आलं की बाबांची एक नजर म्हणजे गुरूंची एक कृपा झाली की साधकाची उन्नती भरभर होऊ शकते. आणि हाच भाग त्यांना लक्षात आला की गुरुकृपेशिवाय तरणो नाही पाय नाही. आणि म्हणून त्यांनी जेव्हा या अष्टांग साधना विकसित केली सायंटिफिक पातळीवर तेव्हा त्याला गुरुकृपायोग असं नाव दिलं आणि ही सर्वसमावेशक अशी साधना तिला म्हणून विकसित केलं त्यांनी. खरंच आज तुम्ही इतकं छान विश्लेषण केलं आणि त्याच्यातून आम्हाला गुरुकृपा योग म्हणजे नक्की काय किंवा विविध साधना मार्गांचा त्यांनी केलेला अभ्यास याविषयीही खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. गुरुकृपा योग या व्यतिरिक्त आणखी कुठल्या विषयांवर किंवा आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण त्यांनी संशोधन वगैरे केलं आहे का? निश्चितच केलंय. म्हणजे अनेक खरं तर त्यांनी साधना पद्धती असो किंवा अध्यात्मातल्या वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विपुल असं संशोधन केलंय. एक उदाहरण म्हणून मी सांगतो की व्यक्तीचा आध्यात्मिक पातळीचा स्तर कसा असावा या दृष्टीने त्यांनी एक वैज्ञानिक वर्गीकरण केलं की साधारणतः 20% पातळी म्हणजे काय, 30% पातळी म्हणजे काय, म्हणजे टक्केवारीच्या भाषेत व्यक्तीची आध्यात्मिक पातळी मोजता आली पाहिजे, मोजमापन करता आलं पाहिजे, या दृष्टीने काही त्यांनी निकष निश्चित केले. आणि त्यांनी सांगितलं की साधारणतः 20% व्यक्ती हा जो असतो हा साधारणतः कलियुगातला साधना न करणारा व्यक्ती असतो. साधारणतः 30% पातळी झाली व्यक्तीची की त्याला अध्यात्माची आवड निर्माण होते. 40%ला तो उपासना कांडातली साधना करायला लागतो, म्हणजे नामस्मरण करणं, मानसपूजा करणं इत्यादी. साधारणतः 50% पातळीला व्यक्तीचा अध्यात्माविषयीचा श्रद्धा बसलेली असते आणि त्याची त्याग करण्याची, सेवा करण्याची क्षमता विकसित झाली असते किंवा अध्यात्माविषयी समर्पित करण्यासाठी त्याला वेळ द्यावा असं वाटू लागलेलं असतं जीवनातला. साधारणतः 55% पातळी झाली की व्यक्ती शिष्य पातळीला पोहोचते.
60% पातळी झाली की व्यक्ती ही आध्यात्मिक उन्नत बनते एका टप्प्याला, आणि 70% पातळीला व्यक्ती ही संतत्वाला दिशाला जाते, संत बनते. आणि मग त्यांनी हेही करताना सांगितलं की नुसतं संतत्व नाही तर अध्यात्मातली संत पातळी ही 70%ची सगळ्यात कनिष्ठ पातळी आहे. 80% पातळीला व्यक्ती सद्गुरू पातळीची संत होते आणि 90% पातळीला व्यक्ती ही परात्पर गुरु पातळीची संत होते, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन 100%ला ती स्वतः ईश्वराशी एकरूप होते. म्हणजे एक वैज्ञानिक मूल्यमापन मोजमापन करण्याची पद्धती त्यांनी विकसित केली, आणि त्याच्यात त्यांनी संतांचं वर्गीकरण सुद्धा केलं. एवढंच नाही, त्यांनी संतांचं वर्गीकरण करताना वेष्टी संत आणि समष्टी संत असे 2 प्रकारचं वर्गीकरण केलं. म्हणजे व्यक्तिगत साधना करून जे संतत्व प्राप्त करतात ते वेष्टी संत असतात, आणि वेष्टी साधना करता करता समष्टीला जी दिशा दाखवतात, समाजाला जी दिशा देतात, अध्यात्म शिकवतात आणि समाजाची सुद्धा आध्यात्मिक उन्नती करून घेतात, ते समष्टी संत असतात. अशा प्रकारचंही त्यांनी वर्गीकरण केलं. म्हणजे हे अध्यात्मशास्त्रातले क्रांतिकारी त्यांचे शोध होते की ज्यांनी त्यात संतत्व आणि संत पातळी किंवा संतांमधले प्रकार हे शोधण्याची जी प्रक्रिया आहे किंवा त्याचा तुलनात्मक अभ्यास करण्याची पद्धती आहे ही त्यांनी पहिल्यांदा विकसित केली. मलाही आता तसंच वाटलं ऐकता असताना की हे प्रथमच त्यांनी कुठेतरी केलेलं संशोधन किंवा अध्यात्म आणि विज्ञानाचं सांगड घालून ही जी काही पातळीची आणि टक्केवारी तुम्ही जी सांगितली तर ते एक अभूतपूर्व असं आणि अद्वितीय संशोधन त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि सकल मानवजातीच्या कल्याणासाठी हा अध्यात्माचा किंवा आनंद प्राप्तीचा मार्ग त्यांनी एक खुला करून दिलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही मगाशी म्हणता असताना एक शास्त्रधर्माचा उल्लेख केलात, तर त्यांच्या लिखाणांमधून किंवा त्यांनी मांडलेल्या तत्वांमधून, प्रिन्सिपल्समधून, शिकवणींमधून राष्ट्ररक्षण, धर्मजागृती हाही विषय येत असतो. तर राष्ट्ररक्षणाविषयी आपण त्यांची कन्सेप्ट नक्की काय आहे ती सगळ्यांना सांगावी. गुरुदेवांनी अध्यात्माचाच अभ्यास केला असल्यामुळे किंवा ते अध्यात्म हे शास्त्र म्हणून त्यांचं स्थापित करण्याचा प्रयत्न जीवनभर राहिला. त्यांनी जो राष्ट्ररक्षणाचा विचार दिला किंवा राष्ट्राच्या संदर्भात काम करताना त्यांनी आध्यात्मिकच दिला. त्यांनी अध्यात्म केंद्रित राष्ट्ररचनेचा सिद्धांत मांडला की कुठल्याही देशाची राष्ट्ररचना ही अध्यात्म केंद्रित झाली पाहिजे. जसं त्यांनी घराची रचना सांगताना सांगितलं होतं की कचरा पेटी जी घरातली असते ज्याच्यातनं रजतम प्रधान स्पंदनं बाहेर पडतात, तर ती सुद्धा सात्विक झाली पाहिजे. म्हणजे घराची रचना जर सात्विक करायची तर राष्ट्राची रचना करताना सुद्धा त्यांनी अनेक सिद्धांत सांगितले. म्हणजे साधना करणारा जर नागरिक असेल तर देशामध्ये सात्विकता राहते. किंवा सुशासन, गुड गव्हर्नन्सची आज खूप चर्चा होते, तर त्यांनी सांगितलं की रामराज्याचं उदाहरण दिलं त्यांनी की रामराज्यामध्ये जिथे श्रद्धाच सुशासनामध्ये परिवर्तित व्हायची मंत्र्यांची, किंवा कारण रामाविषयी अतूट श्रद्धा होती त्यामुळे व्यक्ती सुशासनच करायचा, त्यांचा मंत्री असेल, अधिकारी असेल. पण आजच्या काळात लोकशाहीमध्ये आपण पाहतो की सरकारी अधिकारी जनतेचं शोषण करतात, भ्रष्टाचार करतात, लाचलुचपत करतात. तर त्यांनी अध्यात्म केंद्रित राष्ट्ररचनेचा पहिला विचार मांडला आणि त्याच्यासाठी त्यांनी पुस्तकं लिहिली. तर गुरुदेवांचा राष्ट्ररक्षणाचा विचार हा पूर्णतः आध्यात्मिक आहे, आणि त्यांनी धर्माधारित किंवा अध्यात्म आधारित राष्ट्ररचनेचा विचार मांडताना हेही सांगितलं की प्रत्येक व्यवस्था, अगदी म्हणजे पाणी वितरणाची व्यवस्था असो, रस्ते बांधणीची परंपरा असो, वास्तू निर्माण असो, हे सगळं अध्यात्माच्या आधारे जर झालं तर खरोखर वैश्विक शांती किंवा विश्व कल्याणाचं जे महत्त्वाचं ध्येय आहे ते साध्य होऊ शकतं. खरंच गुरु संकीर्तन योग हे खरं तर आपण जे 2 पॉडकास्ट आपण आमच्या श्रोत्यांसाठी इथे आणले, तर या 2 पॉडकास्टच्या माध्यमातून हा जो साधना मार्ग आहे तो किती सुलभ आणि सोप्या पद्धतीने आपण अवलंबवू शकतो. आणि या साधना मार्गाची जी निर्मिती प्रक्रिया आहे ते निर्माण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचं सगळं वैज्ञानिक कार्य, संशोधनात्मक कार्य, संमोहन उपचार पद्धतीमधलं कार्य आणि हे आध्यात्मिक क्षेत्रातलं कार्य हे इतकं सुलभ आणि सोप्या पद्धतीने आम्हा सगळ्यांना तुम्ही समजावून सांगितलं, तर याबद्दल मी आमच्या श्रोत्यांच्याही वतीनं मी तुमचं खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. श्रोते हो, आपल्यालाही याविषयी आणखी जाणून घ्यायचं असेल तर गुरुकृपायोगानुसार साधना किंवा ही अष्टांग मार्गानुसार साधना याविषयीची विस्तृत माहिती आपल्याला सनातन संस्थेचं जे संकेतस्थळ आहे sanatan.shop.com या संकेतस्थळावर आपल्याला गेल्यानंतर याविषयीची अधिक माहिती, साधना पद्धती आपल्याला जाणून घ्यायला मिळेल. त्याचबरोबर सनातन संस्थेने
आणि परमपूज्य डॉक्टर जयंत आठवले यांनी संपादित केलेले अनेक ग्रंथ, अनेक विषयांवरील ग्रंथ यांचाही आपल्याला तिथे लाभ घेता येईल. आपल्याला ते ग्रंथ, पुस्तकं ती वाचता येतील आणि दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये साधनेचं किती महत्त्व आहे आणि त्यामुळे आपलं जीवन कसं आनंदी होऊ शकतं याविषयी आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून आणि संकेतस्थळाला भेट देऊन अवश्य जाणून घेऊ शकतो. तर श्रोते हो, हे होतं आपलं गुरु संकीर्तन. हे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 2 विशेष भाग आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आणि आज गुरु संकीर्तन हा पॉडकास्टचा भाग आम्ही इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा आपल्या भेटीला आम्ही अवश्य येऊ, आणखीन नवीन विषय घेऊन, आणखीन विस्ताराने शास्त्रपूर्ण अशी सुंदर माहिती आपल्याला या माध्यमातून मिळतच राहणार आहेत. पुन्हा आपण अवश्य भेटू. नमस्कार.